आणि सर्व मतदारांचे जे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशांचे फॉर्म भरून त्या ठिकाणी डिजिटलाइज केलेले आहेत। यामध्ये जे मतदार डेड आहेत म्हणजे मृत झालेले आहेत, शिफ्टेड आहेत, ऍबसेंट आहेत, इथे नाही आहेत जागेवरती, अशांचे फॉर्म जे आहेत ते भरून घेऊ शकलेलो नाहीये, कारण ते त्यावेळेला मुळात ह्या सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह डिव्हिजनचा उद्देशच मतदार यादीला क्लीन करणं किंवा तिचं शुद्धीकरण करणं हे आहे। आणि त्यामुळे आता जेवढे डिजिटलाइज झाले आहेत त्याची ड्राफ्ट यादी ही प्रकाशित करण्यात येईल, त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शनची प्रक्रिया होईल आणि त्यातूनही जर काही असे मतदार आहेत जे जागेवरती आहेत पण काही कारणास्तव त्यांचे फॉर्म भरून घेता आले नाहीत, त्यांच्याकरताही फॉर्म नंबर 6 भरून पुन्हा एकदा मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा ऑप्शन किंवा तो विकल्प अजूनही उपलब्ध आहे। आणि त्यामुळे याच्यातनं जर कोणी राहिलं असेल चुकून त्यांचा फॉर्म भरून घेता आला नाही तर फॉर्म नंबर 6 भरून अजूनही त्यांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येऊ शकतं। SIR ची प्रक्रिया डिस्ट्रीब्युशनची संपलेली आहे, आता ड्राफ्ट वोटर लिस्ट प्रकाशित होईल आणि सजेशन ऑब्जेक्शन साठी 1 महिना असेल आणि त्याचबरोबर फॉर्म नंबर 6 भरण्यासाठी पण कालावधी असेल आणि त्यामुळे खूप कालावधी हा मतदारांना देण्यात आलेला आहे, संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही ड्राफ्ट वोटर लिस्ट काय फायनल नाहीये, त्याच्यावरती ऑब्जेक्शनही घेता येतं, त्याच्यामध्ये फॉर्म नंबर 6 भरून अजून जास्त मतदारांना त्याच्यात इन्क्लूडिंग करता येतं आणि त्यामुळे सर्वांना समान संधीही त्यामध्ये मिळणार आहे। विरोधकांना फक्त विरोधच करायचा आहे, त्यामुळे विरोधकही याच्यामध्ये सामील होते या प्रक्रियेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून। आणि त्यामुळे ही काही कुठल्या एका पक्षाने राबवलेली प्रक्रिया नाही, इलेक्शन कमिशनने राबवलेली प्रक्रिया आहे। यामध्ये प्रत्येक बूथवरती प्रत्येक राजकीय पक्षाला आपला BLA2 अपॉइंट करण्याची संधी होती, त्यांनी ते केले असावे आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं मॉनिटरिंग या SIRच्या प्रोसेसवर राहिलेलं आहे आणि त्यामुळे कुणालाही याच्यामध्ये आरोप करण्याचा काही रूम आहे असं मला वाटत नाही। हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे। प्रत्येक राजकीय पक्षाला BLA1 आणि BLA2 हे दोन्ही अपॉइंट करण्याची संधी होती, मुभा होती, त्यांनी ते फॉर्म भरून इलेक्शन कमिशनला सबमिट करायचे होते। आता कुणी केले असतील किंवा कुणी केले नसतील, काही लोक फक्त नौटंकी करण्यामध्ये बिझी होते, काही लोक फक्त टीका करण्यामध्ये बिझी होते आणि त्यामुळे ऍक्च्युअल कामामध्ये जेव्हा संधी मिळते तेव्हा काम करायचं नाही। हे सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांनी हेच केलं होतं, ज्यावेळेला सरकारमध्ये होते त्यावेळेला जनतेसाठी काही केलं नाही आणि ज्या वेळेला आम्ही गेल्या 12 वर्षामध्ये विकास करतोय, उन्नती करतोय, प्रगती होते महाराष्ट्राची, देशाची, त्यावेळेला आमच्याकडे पोट दाखवण्याचं काम ते करतायत। आणि मला असं वाटतं की याच्यापासून पुढे जाऊन जर काही सिरियस काम त्यांनी केलं जनतेकरता तर मला असं वाटतं की जनता त्याला जास्त अप्रिशिएट करेल। केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी रमेश चेन्नी यांनी राष्ट्रध्वज असलेला तिरंग्याचा केक कापत त्यांनी साजरा केला। काँग्रेसच्या नेत्यांकडून किंवा मंत्र्यांकडून अजून दुसरी कुठलीही अपेक्षा ठेवता येत नाही। तिरंगा झेंड्याला कापणं किंवा अगदी काँग्रेसचे सर्वोच्च नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या समक्ष वंदे मातरमचं गीत म्हटलं जात असताना त्याच्यावरती सोनिया गांधींकडून ऑब्जेक्शन घेतलं गेलं। वंदे मातरम त्यावेळेला त्या ठिकाणी म्हटलं जात होतं त्यावेळेला राहुल गांधींकडून वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव हे करण्यात आले आणि त्यामुळे कशा प्रकारे राष्ट्राचा, राष्ट्रगीताचा, राष्ट्रगानाचा अपमान वारंवार काँग्रेस पार्टी करते याचं अद्भुत उदाहरण ते रोज प्रस्तुत करतायत। परंतु भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह म्हणणाऱ्यांना साठी ज्यांच्या मनामध्ये सहानुभूती आहे, जे अँटी इंडिया फोर्सेस बरोबर हात मिळवणी करून भारताला रोखण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याकडून अजून दुसरी कुठली अपेक्षा केली जाऊच शकत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।